हॅलो फ्रेंड्स, लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राज्यसेवेमधील पेपर 4 एथिक्स आणि इंटिग्रिटी याच्याबाबत आपण काही डेमो सेशन्स आणि सोबतच त्या ठिकाणी जर पाहिलं तर काही क्वेश्चन पेपर्स अरेंज केलेले आहेत. खरं तर या संपूर्ण क्वेश्चन पेपरचा जो बेस आहे हा UPSC बेस आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी मराठी मीडियम मधनं UPSC चे प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी हा तेवढाच फायदेमंद स्वरूपाचा ठरणार आहे. तर हे जे पेपर आहेत त्या पेपरला आपण अनालिसिस करण्याचं काम जे ते या सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत. खरं तर यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक वर डिस्कशन कंप्लीट केलं होतं. त्यानंतर काही आपण टेस्ट सिरीज आहेत त्या अरेंज केलेल्या आहेत. त्यापैकी ही फर्स्ट टेस्ट सिरीज आपली सर्वात महत्वाची ठरते, जिचा सेक्शन ए आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. सेक्शन ए मध्ये काही महत्वपूर्ण क्वेश्चन आहेत जे थेअरी बेसवरती आहे. त्यातला आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तो प्रश्न असा आहे, कायद्याशिवाय नैतिकता आणि नैतिकतेशिवाय कायदा उदाहरणासहित स्पष्ट करा. 100 शब्दामध्ये आपल्याला तो स्पष्ट करायचा 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असणार आहे. हे जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा बेस अगोदर आपल्याला समजणं गरजेचं असतं आणि त्या आधारावरती आपल्याला काही संदर्भ आणि उदाहरण जे ते एक्सप्लेन करणं अपेक्षित ठरताना दिसतं. मग या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायला पाहिजे, तर काही आपण डेमो आन्सर्स आहेत ते आपल्या स्क्रीनवरती घेतलेले आहेत. त्यातला हा पहिला डेमो आन्सर बघा. या प्रश्नाचं उत्तर घेत असताना यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा जो आहे तो येथे अनालिसिस करत आहे. कायदा म्हणजे काय हा सर्वात पहिला मुद्दा येतो, कारण क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, कायद्याशिवाय नैतिकता. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला मांडताना काय करावं लागेल, तिथे कायदा त्याचे डेफिनेशन, नैतिकता त्याचे डेफिनेशन आणि मग त्या संदर्भातले असणारे काही महत्वपूर्ण जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत तर त्या आणि नंतर त्याचं उदाहरण, या पद्धतीची संपूर्ण संरचना जी ती संरचना आपल्याला इथे प्रेझेंट करणं अपेक्षित ठरताना दिसतं. मग पहिला मुद्दा आपण बघतोय इथे, तो म्हणजे काय, ते कायदा म्हणजे काय. कायदा म्हणजे नैतिकतेची सार्वजनिक संहितीकरण किंवा एक प्रकारचं कोडिफिकेशन किंवा आपण त्याला म्हणूया की एक प्रकारचा नीती निर्देशक आहे, नियम आहे. आता अशा पद्धतीचे नियम जे ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या प्रशासकाच्या माध्यमातून प्रस्तुत केले, तोही एक प्रकारचा कायदाच आहे. उदाहरण स्वरूपामध्ये असं मानलं जातं की जगात सर्वात प्रथम लिखित स्वरूपाचे जे काही कायदे अथवा घटना जी ती तयार करण्याचं काम USA ने केलं होतं. तत्पूर्वी सुद्धा काही कायदे जे ते जर पाहिले तर अलिखित पद्धतीचे जसे ब्रिटनमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे मॅग्ना कार्टा आहेत. अर्थातच 1235 चा मॅग्ना कार्टा आहे, ज्यामध्ये काही निवडक अटी आणि तत्वे जे ते त्या ठिकाणी प्रस्तुत केले, तोही एक प्रकारचा कायदा. व्यक्ती आणि व्यक्ती समूहाच्या विकासासाठी आवश्यक असणारे जे नीती निर्देशक असतात तर त्यांना आपण कायदा असं म्हटलं जात असतं. तर हेच कायदा म्हणजे एक प्रकारचं कोडिफिकेशन आहे, जे समाजातील प्रत्येक सदस्याच्या वागणुकीची एक नैतिक पद्धत जे ती ठरवताना तिथे दिसते. आता ही जी नैतिक पद्धत ठरवताना दिसतंय याचं उदाहरण जर आपण बघितलं गेलं तर जसं सार्वजनिक ठिकाणी असभ्य स्वरूपाचं वर्तन जे हे असभ्य वर्तन एक प्रकारचं जर बघितलं गेलं तर नैतिकता आणि कायदा या दोघांच्या कक्षेमध्ये आपल्याला बसताना दिसतं. दुसरा मुद्द्यामध्ये आपण असं घेऊ शकतो की कायदा म्हणजे नैतिक वर्तणुकीवरती एक प्रकारचा बंदी घालताना आपल्याला दिसतो. आता इथे वर्तणूक कोणकोणती, जसं उदाहरणार्थ आपण व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, जो सार्वजनिक कार्यालयातील भ्रष्टाचार असेल किंवा इतर काही असणारे अवैध स्वरूपाचे कृत्य जे त्या कृत्यांना उघडकीस आणण्याचं काम करताना दिसतं. म्हणजे अर्थातच हा एक प्रकारचा महत्वपूर्ण कायदा किंवा कायद्याची असणारी तत्व इथे आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. याच्या पुढे आपण जर पाहिलं तर अन्यायकारक काही स्वरूपाचे कायदे आणि नियमांद्वारे दुरुस्त केले जाऊ शकत नाही, परंतु त्यासाठी वैध नैतिक तर्काची आवश्यकता असते. काही अन्यायकारक स्वरूपाचे कायदे आहेत ते दुरुस्त करणंही कठीण आहे. पण हा त्यामध्ये सर्वात समर्पक जर कुठला मुद्दा आपल्याला मांडता येऊ शकतो तो म्हणजे काय, तर नैतिक स्वरूपाचे तर्क हे त्यामध्ये प्रेझेंट करणं अपेक्षित ठरताना दिसते. उदाहरणार्थ जर पाहिलं आपण गोपनीयतेच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी विविध नियम करण्याऐवजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलाय. राईट टू प्रायव्हसी आहे. आपण इथे हा इथे एक मुद्दा टाकू शकतो की राईट टू प्रायव्हसीच्या अंडर आपल्याला काय घेता येऊ शकतं. तर उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की कलम 21 जो जीविताचा अधिकार आहे, राईट टू लाईफ आहे,
अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहेत. या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक एक करत त्या ठिकाणी मांडू शकतो. हे गरजेचं पण आहे, ज्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते अत्यंत समर्पक स्वरूपाचं बनताना दिसतं. या व्यतिरिक्त आपण हाही मुद्दा मांडू शकतो की कायद्याने नैतिकतेवर बंदी घातली आहे, परंतु नैतिकतेची जागा तो घेऊ शकत नाही. कारण नैतिकता ही जर बघितली गेली तर व्यक्ती आणि व्यक्तिविशेष समुदायाला सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरती त्याला एक विशिष्ट स्वरूपाचे मापदंड जे ते सुनिश्चित करतात. आणि हे मापदंड जर बघितले गेले तर युनिव्हर्सल ट्रुथ आहेत, वैश्विक स्वरूपाचं सत्य आहे. मग अशा सत्य बाजूज आहेत किंवा बाबीज आहेत त्यांना आपण नैतिकता असं म्हणत असतो. मग इथे कायदा जो आहे तो नैतिकतेवरती बंदी घातली आहे कायद्याने, परंतु नैतिकतेची तो जागा घेऊ शकत नाही. प्रतिबंधित जरी केलं तरी तो जागा घेऊ शकणार नाही, कारण त्याला पर्याय सुद्धा तो बनू शकत नाही. दुसरा मुद्दा इथे उदाहरणामध्ये आपल्याला घेता येईल तो म्हणजे काय, तर सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा हा कायदेशीर यंत्रणेवर जर समजा अंमलात आणला जाऊ शकत नाही, पण त्यासाठी वैयक्तिक पातळीवरती नैतिक मूल्यांची जर जोपासना केली तर तो तेवढाच प्रबळ आणि प्रभावी स्वरूपाचा ठरतो. नेहमी खरे बोलावं हा मुद्दा जसा आपल्याला अत्यंत प्रबळ स्वरूपाचा वाटतो, पण तो सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग होताना प्रत्यक्षपणे दिसतोय का? तर नाही दिसत आहे. पण वैयक्तिक पातळीवरती जर समजा तो जोपासला गेला तर आपोआपच त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो सार्वजनिक पातळीवरती दिसायला लागेल. ही भूमिका जर पाहिली तर नैतिकतेची, म्हणून पहिल्या मुद्द्यामध्ये जर म्हटलंय की कायद्याने नैतिकतेवर बंदी घातली आहे, परंतु नैतिकतेची तो जागा घेऊ शकत नाही, हे तेवढंच त्या ठिकाणी वैश्विक स्वरूपाचं सत्य आपल्याला मानता येईल. माणसाला त्याच्या वर्तनात मार्गदर्शन करण्यासाठी आणि व्यक्ती आणि मालमत्तेचं नुकसान करण्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याची व्यवस्था उपलब्ध करून देणं हा कायद्याचा एकमेव स्वरूपाचा उद्देश आहे. तसंही याची व्यवस्था एक समानतेच्या तत्वावरती प्रस्तुत करण्याचा भाग जर आपण पाहिला तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14च्या अंतर्गत घेता येऊ शकतो. कायद्यापुढे समानता म्हणजे अर्थात समान परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला कायदा समान पद्धतीने लागू असेल तर भिन्न परिस्थितीत कायदा हा भिन्नपणे त्या ठिकाणी लागू असेल. या ठिकाणी जर बघितलं आपण तर उदाहरणार्थ आपण इथं बघूया की हत्या आणि चोरी यांच्या विरुद्ध एक प्रकारे जर बघितलं गेलं तर ईश्वरी आज्ञा सिद्धांत जो आहे म्हणजे डिवाइन कमांड थेअरी जी ही डिवाइन कमांड थेअरीवरती आधारलेला दिसतोय. नैतिकतेशी संबंधित नसलेल्या कायद्याबद्दल विचार करणं ही एक प्रकारचं अकल्पनीय स्वरूपाची स्थिती आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जर आपण पाहिली तर कायद्याशिवाय नैतिकता आणि नैतिकतेशिवाय कायदा आपल्याला इथे एक्सप्लेन करता येतो. म्हणजे अर्थात दोघंही एकमेकांच्या विरुद्ध नाही, पण दोघंही जर पाहिलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आपल्याला मांडता येऊ शकतात. हे आपल्या अंतिमता निष्कर्षामध्ये आहे. दोघंही गरजेचे आहेत, पण दोघांची असणारी किमान आणि कमाल पातळी भिन्न आहे. पण दोघंही एकमेकांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही आणि एकमेकांच्या सुसंगत पण येऊ शकत नाही. दोघंही जर पाहिलं तर आपल्याला एका तौलनिक क्षेत्रावरती त्याला पॅरलल ठेवणं हे वैयक्तिक पातळीवरती सर्वोत्तम स्वरूपाचा मार्ग जो आहे तो मानला जात असतो. आणि या आधारावरती आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सॉर्ट आउट करता येऊ शकतो. सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन मध्ये जॉन आणि जॉर्ज सिनर यांची नैतिक शास्त्राचे 6 प्राथमिक स्रोत जे आहेत, ते कोणते आहेत आणि हे प्राथमिक स्रोत आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करा. आता इथे जॉन सिनर जो आहे तर यांनी हा जे प्राथमिक स्रोत सांगितले त्याच्यामधला सर्वात पहिला स्रोत आहे आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट आहे. आता ही आचारसंहिता नैतिकतेची आचारसंहिता आहे. आपण राजकीय स्वरूपाची आचारसंहिता भिन्न आहे, पण हा तीही अगदी जर बघितले गेले तर याच आचारसंहितेशी संलग्न आहे. आचारसंहिता याचा अर्थ काय म्हणत असतो, तर व्यक्ती अथवा व्यक्ती विशेष समुदायासाठी एकाच प्लॅटफॉर्मवरती एक समान स्वरूपाची असणारी नियमावली प्रस्तुत करणे त्याला आचारसंहिता म्हटलं जात असतं. त्या नियमावलीच्या माध्यमातून जर पाहिलं तर संबंधित समूहाचे असणारे अधिकार जे ते अबाधित ठेवणं, सोबतच संबंधित असणाऱ्या व्यक्तीचे असणारे विविध स्वरूपाचे स्रोत जे या स्रोत त्यांना उपलब्ध करून देणं यासारख्या असणाऱ्या बाबी जिथे प्रस्तुत होतात त्याला आचारसंहिता असं म्हटलं जात असतं. किमान आणि कमाल पातळीवरती समाजाला एक संघ ठेवणारी व्यवस्था किंवा नियमावली ती आचारसंहिता या संकल्पनेमध्ये आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जातोय तो म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय, तर धर्माची एक स्वतंत्र स्वायत्त स्वरूपाची परिभाषा आपल्याला बनताना दिसते. व्यक्ती अथवा व्यक्ती विशेष समुदायाला
आपले जीवन जगण्यासाठी नीती निर्देशक किंवा मार्गदर्शक ठरणारे जे नियम आहे त्यांना धर्म म्हटलं जात असतं. पण धर्म हे कसे येतात? धर्मांची निर्मितीची प्रक्रिया कशी बनत असते? तर ही संपूर्ण प्रक्रिया जर आपण पाहिली तर संबंधित भौगोलिक क्षेत्राशी सुसंगत स्वरूपाचे धार्मिक स्वरूपाची प्रक्रिया जिथे आपल्याला बनताना दिसते किंवा धार्मिक स्वरूपाच्या असणाऱ्या परंपरा अथवा प्रथा ज्या आहेत त्या बनताना दिसतात. पण मानवी जीवनाला एक प्रकारे उत्कृष्ट स्वरूपाचा व्यक्ती अथवा समुदाय बनवण्याच्या हेतूने वैश्विक स्तरावरती तयार झालेली एक संघ स्वरूपाची नियमावली म्हणजे धर्म, जी सैद्धांतिक तत्वावरती त्या ठिकाणी सिद्ध करण्यात आली, त्याला धर्म असं म्हटलं जात असतं. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच, युनिव्हर्सल ट्रुथ आहे की बस हेच अंतिम सत्य आहे, जे ते सिद्ध होत असतं त्याला धर्म म्हटलं जात असतं. पण मी म्हटलं की धर्माच्या अंतर्गत येणारे जे नियम आहेत अथवा परिभाषा आहेत, या संपूर्ण परिभाषा जर बघितल्या गेल्या तर भौगोलिक स्तरावरती अवलंबून असतात. स्थान परत त्या भिन्न स्वरूपाच्याही बनताना दिसतात. त्यातील परंपराही भिन्न स्वरूपाच्या आपल्याला बनताना दिसतात. उदाहरण स्वरूपामध्ये जर पाहिलं तर आपण पृथ्वी आणि पृथ्वीच्या असणारे वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट अनालिसिस जर केले तर लक्षात घेता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जो उष्णकटिबंधाचा प्रदेश आहे, या उष्णकटिबंधाच्या प्रदेशातील लोकसमुदाय त्यांच्या असणारे खानपान, रहनसहन आणि जीवन पद्धती या भिन्न स्वरूपाच्या आहेत. त्याच आपण समशीतोष्ण कटिबंधातील समुदायाच्या तुलनेत जर केली, एक प्रकारे कंपॅरिझन जर केलं, तर त्या तुलनेत उष्ण कटिबंधाचं असणारं रहनसहन, खानपान भिन्न येतं. त्याच्याही पलीकडे आपण जर समजा अगदीच ध्रुवीय भागावरती गेलं, उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवाच्या भागावरती, तर तिथे राहणारे लोक समुदाय त्यांचे खानपान, रहनसहन अथवा त्यांच्या जीवन पद्धती किंवा सांस्कृतिक स्वरूपाचा भाग हा देखील भिन्न स्वरूपाचा बनताना दिसतो. त्याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं ठरलं तर जसं ध्रुवीय प्रदेशातील असणारा जो समुदाय जिथे वर्षातले किमान 9 महिने त्या ठिकाणी बर्फ पडतोय, अशा प्रदेशामध्ये अशा समुदायाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने तर अर्थातच त्यांच्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे काय, तर मांस किंवा मांसाहार. तर मांस किंवा मांसाहार त्यांच्यासाठी का गरजेचं, कारण तिथे भूप्रदेश जो आहे तो पूर्णपणे बर्फाखाली गाडला गेलेला आहे. त्यावरती जवळपास 15 ते 20 फूट उंचीचे असणारे बर्फाचे थर निर्माण झाले. तर तिथे कुठे भाजी किंवा पाला जो आहे तो तयार होणार आहे? नाही होणार आहे. मग अशा स्थितीमध्ये सर्व्हाइव्ह करायचं तर ते वेगवेगळ्या स्वरूपांच्या प्राण्यांवरती अवलंबून असतात. तो मांसाहार त्यांच्यासाठी सर्वात प्रबळ स्वरूपाचा. हा त्यांचा धार्मिक श्रद्धेचाही भाग बनून जातोय. तेच अगदी आपण थोडस वाळवंटी प्रदेशाच्या एरियामध्ये आला तर तिथे सुद्धा जर पाहिलं तर पाण्याचे अत्यंत प्रमाण कमी. एकीकडे भरपूर पाणी इतके जे बर्फाच्छादित आहे आणि दुसरीकडे पाणीच नाही, वाळवंटी प्रदेश आहे. तिथे शेवटी काय, सर्व्हाइव्ह करण्यासाठी मांसाहार हा सर्वात महत्वपूर्ण भाग त्या धार्मिक असणाऱ्या श्रद्धेचा बनताना दिसतो. तेच तुम्ही अगदी इकडे नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात उपलब्ध असलेला जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आलं तर तिथे जास्त बर्फ पण नाही आणि पाण्याची उपलब्धता कमी पण नाही. अशा भागामध्ये जमिनीमध्ये जे बीज टाकाल ते बीज रोपण होतंय. त्यातून तेथील असणाऱ्या समुदायाचा खानपानाचा विचार जर केला तर भाजीपाला असेल किंवा इतर फळ फ्रुट्स असतील, या सर्व गोष्टी त्यांच्या असणाऱ्या जीवनाचा एक अभिन्न भाग मानला जात असतो. याचा अर्थ हा बनत नाही की ध्रुवीय प्रदेशातील किंवा वाळवंटी प्रदेशातील लोक जे हे या असणाऱ्या मान्सूनच्या प्रदेशातील लोकांच्या तुलनेत अत्यंत जर बघितले गेले तर घृणास्पद आहेत किंवा क्लिष्ट स्वरूपाचे तर नाही. तेही त्यांच्या त्यांच्या प्रदेशात सर्व्हाइव्ह करण्यासाठी ज्या ज्या काही संसाधनाचा वापर करतात ते त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुगम आहे, महत्वपूर्ण आहे. मग हे पुढे जाऊन त्यांच्या परंपरा बनतात आणि परंपराचं रूपांतर त्या ठिकाणी धर्माच्या आधारावरती बनताना दिसतं. धार्मिक स्वरूपाचे असणारे नीती निर्देशक हे व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायाच्या जीवन विकासासाठी अत्यंत प्रबळ स्वरूपाचे ठरताना दिसतात. हे आपल्याला जॉन स्टीनरच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसतं. पुढे आपण जर पाहिलं तर अनुवंशिक वारस आहे, जेनेटिक इनहेरिटन्स आहे. अनुवंशिक वारस हे कसे येतात आहे? तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या गुणसूत्र अथवा त्या ठिकाणी गुणांची संरचना त्याला अनुवंशिकता म्हणतात. अगदी असं म्हटलं जात असतं की आजोबाचे गुण नातवात उतरतात किंवा नातवात दिसतात. आजोबाचा चालढाल असेल, हावभाव असेल, बोलचाल असेल, रहनसहन असेल, ते नातवात दिसतात. एका पिढीनंतर त्या ठिकाणी गॅप पडतो आणि दुसऱ्या पिढीमध्ये ते येताना दिसतात. बाय ब्लड हे येतात आहे. याच्या पाठीमागे मुख्यतः कारण काय? तर ऍक्सेप्टन्सी म्हणजे स्वीकार्यता आहे. ही स्वीकार्यता विविध स्वरूपांच्या मूल्यांची आहे. पण नैतिक स्वरूपाचे मूल्य जे व्यक्ती व्यक्ती समुदायामध्ये विकसित होतात आहे, या पाठीमागे स्वीकार्यता ही सर्वात महत्वपूर्ण आहे आणि स्वीकार्यता केल्यानंतर अगदी त्याच आधारावरती आपला जीवन विकास होतो.
जो यापूर्वी आपण धार्मिक तत्वांच्या आधारावरती बघितला होता. उदाहरण स्वरूपामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला एक महत्वपूर्ण उदाहरण घेता येऊ शकतं. ब्रिटिश अधिकारी असणारा जो व्यक्ती होता त्याने स्पष्ट केलं होतं एक प्रकारे की मला रंगाने करडे पण वृत्तीने त्या ठिकाणी ब्रिटिश लोक बनवायचे, पण ते बनवायचे असेल तर ते कसे, बाय एज्युकेशन, शिक्षणाच्या माध्यमातून. जॉन मॅकॅलोच्या अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया झाली. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केलेले गुणसूत्र, पण ते कशाच्या आधारावरती, बाय ब्लड च्या आधारावरती त्या ठिकाणी सुनिश्चित करणारी व्यवस्था इथे लक्षात घेता येऊ शकते. पुढे तत्वज्ञानिक किंवा तात्विक स्वरूपाची प्रणाली आहे, फिलॉसॉफिकल सिस्टीम आहे. मी फिलॉसॉफिकल सिस्टीम या करता मध्ये त्याचं कारण असं आहे की तत्व जे असतात ते सैद्धांतिक किंवा सिद्धतेच्या आधारावरती सुनिश्चित केलेले असतात. त्याला तत्वज्ञान म्हटलं जात असतं. तत्व म्हणजे अर्थात नीती निर्देशक आहे आणि ज्ञान म्हणजे काय, तर स्वीकार्यता आहे. नीती निर्देशकांची स्वीकार्यता करणं आणि त्याच नीती निर्देशकाच्या आधारावरती आपला जीवन विकास करणं म्हणजे तत्वज्ञान. हे जॉन स्टेनरच्या असणाऱ्या मुद्द्यातून आपल्याला लक्षात घेता येतं. सांस्कृतिक स्वरूपाचे अनुभव आहेत इथे, कल्चरल एक्सपिरियन्स आहेत. कल्चर कशाच्या आधारावरती बनतात, तर भौगोलिक क्षेत्राच्या आधारावरती. मग ते कल्चरल एक्सपिरियन्स जे बनतात हे एक्सपिरियन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. हा, त्याच्यामध्ये काही तर्कसंगत स्वरूपाच्या असणाऱ्या बाबी असतात तर काही अतर्कसंगत स्वरूपाच्या बाबी असतात. या दोघांचाही सुवर्ण मध्य साधतच त्या ठिकाणी संस्कृतीला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देता येऊ शकतं. उदाहरण स्वरूपामध्ये जर पाहिलं तर कलम 29-30 आहे, जो राज्यघटनेतला फंडामेंटल राईट आहे. अल्पसंख्याक जो समुदाय आहे त्या समुदायाला आपली भाषा, लिपी, संस्कृती, खानपान, जीवन पद्धती वगैरे यांना त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार. याही व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर आर्टिकल 371 त्याचे क्लॉजेस ए पासून तर क्लॉजेस जे पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक राज्य आहेत त्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटस जो दिलेला दिसतं, विशेष श्रेणीतील दर्जा दिला. तर अशाही विशेष श्रेणीतील दर्जांच्या राज्यांनाही आपापल्या असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आपापली असणारी संस्कृती, रहन-सहन, खानपान, जीवन पद्धती याचा विकास करण्याच्या हेतूने काही संरक्षण जे ते सुनिश्चित केलेले दिसतात. तर हे एक प्रकारचे कल्चरल एक्सपिरियन्स मध्ये येताना दिसतात. कायदेशीर स्वरूपाची प्रणाली लीगल सिस्टीम आहे. आता कायदा जर बघितला गेला तर अर्थातच त्यामध्ये एक संस्था असते. ती संस्था त्या ठिकाणी कायदा निर्मितीचं काम करत असते आणि ते लागू पण करण्याचं काम करत असते. याच कायद्याच्या आधारावरती सर्व समावेशकता निर्माण करून सर्व समुदायांना एकरूप स्वरूपाचे अधिकार प्रस्थापित केले जात असतात. नो डिस्क्रिमिनेशन, कोणत्या प्रकारचा भेदभाव जो तो केला जातो. मग अशा पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया जी आहे, ती राज्य संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. भारतीय संविधानामध्ये जर आपण पाहिलं तर कलम 12 असेल किंवा कलम 36 असेल, जिथे राज्य संस्था येते, ज्या राज्य संस्थेच्या आधारावरती एक कायदा मंडळ असतं, तो कायदा निर्माण करत असतं आणि दुसरं कार्यकारी मंडळ असतं, तर कायदा लागू करत असतं. तर ही जी कायदा निर्मितीची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जर बघितली गेली तर समाजामध्ये एकता आणि एक विशिष्ट अशी दिशा सुनिश्चित करण्याचं काम इथे करताना दिसतात. तर या पद्धतीने जॉन स्टीनर यांनी जे नैतिक तत्वाच्या आधारावरती मुद्दे आपल्याला इथे प्रस्तुत केले, त्याच्यामध्ये प्राथमिक स्रोत नीतिशास्त्राचे जे स्पष्ट केले, त्या आधारावरती जर पाहिले तर समाज आणि समाजाची असणारी स्थिती आपल्याला इथे सुनिश्चित होताना दिसते. पण हा, भौगोलिक स्थान परत्वे समाज आणि समाजाची असणारी स्थिती ही मात्र भिन्न आहे. पण त्या आधारावरती ती अयोग्य आहे असं म्हणणं नैतिकतेच्या आधारावरती योग्य ठरत नाही. कारण का, तर त्या भौगोलिक प्रदेशाच्या दृष्टिकोनातून तिथे असणारी कृती जी, ती कृती योग्य आणि तर्कसंगतच आहे. आपण स्थान परतोय मात्र त्या कृतीमध्ये अथवा त्या स्थितीमध्ये एक प्रकारची भिन्नता निर्माण होत असते आणि या भिन्नतेचा परिणाम म्हणून जर पाहिले तर व्यक्ती अथवा व्यक्ती समुदाय यांच्यामध्ये एक प्रकारचे विवाद आहेत ते निर्माण होताना दिसतात. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला इथे दुसऱ्या क्वेश्चनच्या माध्यमातून सॉर्ट आउट करताना दिसतंय. ठीक आहे. 15 मार्क साठी हा क्वेश्चन होता. 150 शब्दामध्ये त्याचं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. तिसऱ्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. नीतिशास्त्राचे विविध स्तरावरील परिणाम स्पष्ट करा. जसे वैयक्तिक स्तर असेल, प्रशासन असेल, राजनीतिक, सामाजिक किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे स्तर. या प्रत्येक स्तराची एक प्रकारची रचना जी ती आपल्याला स्पष्ट करायची. नीतिशास्त्राचे विविध स्तरावरील परिणाम आणि
त्या परिणामांना कोणकोणत्या भागात आपल्याला एक्सप्लेन करायचं, जसं वैयक्तिक स्तरावरती असलेले परिणाम काय होऊ शकतात नीतिशास्त्राचे. दुसरं, प्रशासनिक स्तरावरती नीतिशास्त्राचे काय परिणाम असू शकतात. राजनैतिक स्तरावरती काय परिणाम होऊ शकतात. सामाजिक स्तरावरती काय परिणाम होऊ शकतात. हे पर्यावरणीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तर यावरती काय काय परिणाम होऊ शकतो. या संपूर्ण बाबी ज्या ते आपल्याला या असणाऱ्या क्वेश्चनच्या माध्यमातून सॉर्ट आउट करायचं आहे. 200 शब्दात त्याचं उत्तर लिहायचं आहे. 20 मार्क्ससाठी आपल्याला हा क्वेश्चन असणार आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करणं अपेक्षित होतं. पहिला मुद्दा आहे की इथे वैयक्तिक स्तर. पहिलं तर आपल्याला नीतिशास्त्र म्हणजे काय हे माहिती. नीतिशास्त्र त्यातील विविध स्तरावर पहिला मुद्दा आपण इथे मांडू शकतो. नीतिशास्त्र म्हणजे काय. नीतिशास्त्र जर बघितलं गेलं तर एक प्रकारची फिलॉसॉफिकल स्वरूपाची रचना आहे. सामाजिक स्वरूपाची संरचना, सांस्कृतिक स्वरूपाची संरचना, या संपूर्ण संरचनेचा असणारा एक जर बघितला गेला तर समुच्चय जो असतो त्या समुच्चयाला नीतिशास्त्र म्हणतात. नीतिशास्त्रामध्ये फिलॉसॉफी पण येते, नीतिशास्त्रामध्ये संस्कृती पण येते, नीतिशास्त्रामध्ये धर्म पण येतो. नीतिशास्त्रामध्ये विविध स्वरूपाच्या असणाऱ्या परंपरा, प्रथा सुद्धा येताना दिसतात. पण त्या कशा, तर एक प्रकारे सिद्धांताच्या आधारावरती सिद्ध झालेले असणं अपेक्षित आहे. अतर्कसंगत स्वरूपाच्या असणाऱ्या प्रथा, परंपरा अथवा तत्वे जे हे तत्वे पूर्णपणे जर बघितले गेले तर चुकीच्या पद्धतीचे आहेत. त्याला सिद्धांताच्या पातळीवरती किंवा त्या असणाऱ्या कक्षेमध्ये घेता येत नाही. पण नीतिशास्त्र हा सर्वांगीण व्यक्ती समुदायाच्या विकासाचा सर्वात प्रबळ स्वरूपाचा मार्ग आहे. पण हा मार्ग वेगवेगळ्या भागांवरती जर अप्लाय केला तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला मांडायचं. मग इथे काय घेऊ शकतो आपण. पहिलं वैयक्तिक स्तर, इंडिव्हिज्युअल लेवल आहे तिथे. वैयक्तिक स्तरामध्ये काय येत असतं, तर दोन मुद्दे आपण इथे मांडू शकतो. पहिला मुद्दा बघा, मूलभूत मानवी गरजांचे समाधान, कौटुंबिक मैत्रीपूर्ण स्वरूपाचे वर्तन असेल किंवा त्यामध्येच अर्थात विवाह त्या संबंधितले असणारे प्रक्रिया असते. आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर कौटुंबिक स्वरूपाचं स्थान, ज्याच्यामध्ये कुटुंब संस्था येते, व्यक्तिविशेष समुदाय त्यामध्ये येऊन जात असतो. यामध्ये कुटुंबातील असणारे जे काही वर्तन आहे हे वर्तन एक प्रकारे विविध स्वरूपाच्या कायद्याच्या स्तरावरती किंवा दिशानिर्देशाच्या स्तरावरती ठरलेलं असतं. मग यामध्ये त्यातले असणारे वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे असतील, जन्मस्थळाचे असणारे सोहळे असतील, नंतर कुमारी अवस्थेतील सोहळे असतील, विवाह सोहळे असतील, वृद्धापावस्थेतील असणारे सोहळे असतील, या संपूर्ण प्रक्रिया परंपरा ज्या आहेत, त्या वैयक्तिक स्तरावरती त्या ठिकाणी येतात आणि त्यांचे स्वतंत्र स्वायत्त स्वरूपाचे नीती निर्देशक आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा, विश्वासार्हता निर्माण करणं. आता ही विश्वासार्हता कुठे, तर वैयक्तिक स्तरावरती विश्वासार्हता निर्माण करणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर श्रीधरण किंवा दुबे व्यक्तीला ओळख प्रदान करत असते. म्हणजे कार्यक्षम आणि प्रामाणिक असणाऱ्या व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायाला एक प्रकारची ओळख ते निर्माण करून देण्याचं काम जे आहे, ते वैयक्तिक स्तरावरती आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं. तिसरा मुद्दा एकात्मता आहे, इंटिग्रिटी आहे. आता एकात्मता ही कुठे, तर समाज किंवा कौटुंबिक स्तरावरती सर्वात महत्वपूर्ण ठरत असते. जे व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायाला एक संघ एका नीती निर्देशकाच्या आधारावरती धरून ठेवण्याचं काम करत असते. सामाजिक व्यवस्था, सामाजिक सलोखा आणण्यासाठी पण वैयक्तिक स्वरूपाचे नीतिशास्त्र जे ते सर्वात प्रबळ स्वरूपाचे ठरतात. जे व्यक्तीला स्वतःचे मूल्य हे जोपासण्यासाठी एक प्रकारचे दिशानिर्देश देतात. आणि दुसरी बाब म्हणजे काय, तर त्या मूल्यांच्या आधारावरती त्या व्यक्तीला आपला जीवन विकास करण्यासाठी एक प्रकारची संधी पण देत असतात. पण आता ते त्या व्यक्तीच्या असणाऱ्या एक प्रकारे अभिव्यक्तीवरती अवलंबून, वैयक्तिक असणाऱ्या स्तरावरती अवलंबून, मनावरती अवलंबून आहे की आपल्याला ते किती स्वीकारायचे आणि किती पाळायचे. त्यावरती समाजाची असणारी स्थिती जी ती निर्माण होताना असते. जसं उदाहरणार्थ नेहमी खरं बोलावं. आता हे वैयक्तिक पातळीवरती किती व्यक्ती, किती समुदाय जो आहे तो पाळतो, त्यावरती समाजाची असणारी संरचना जिथे बनणार. जर वैयक्तिक पातळीवरती सर्वकष समुदाय जो तो जर त्या नियमाचं पालन करत असेल, तर अर्थातच असा समाज जो आहे, तो अत्यंत उत्कृष्ट प्रतीचा बनेल. पण तो फक्त नियमच आहे, मात्र पाळत कोणीच नाही. तर तो समाज जो आहे तो लयात जाताना आपल्याला दिसेल. तर हे नीती निर्देशक आहेत. वैयक्तिक स्तरावरती स्वीकार्यता असते किंवा त्याला त्या ठिकाणी नाकारला पण जात असतं. दुसरा मुद्दा आहे तो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन. आता प्रशासनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. प्रशासक म्हणून जर पाहिलं तर पहिला निर्णय घेण्याचे डिसिजन मेकिंग पॉवर आहे. अल्टिमेटली आपला
एथिक्स आणि इंटिग्रिटीचा सेकंड सेक्शन जो आहे, दुसरा जो सेक्शन तो डिसिजन मेकिंग पॉवरचा. वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडीज त्यावरती अवलंबून असलेले आपल्याला दिसतात आहे. दुसरा चिंतनशील निर्णय सर्वमान्य असतात आहे. निर्णय घेत असताना पूर्णपणे त्याचं अनालिसिस करणे, एखादी केस जे ती समजून घेणे, त्यातले असणारे पॉझिटिव्ह पॉईंट समजून घेण्यात, नेगेटिव्ह पॉईंट समजून घेण्यात आणि त्याच आधारावरती त्या ठिकाणी आपला निर्णय जो तो प्रस्तुत करणं. म्हणजे अर्थातच त्या व्यक्तीला योग्य काय आहे त्याचं लिस्टिंग करता आला पाहिजे, अयोग्य काय आहे त्याचं लिस्टिंग करता आला पाहिजे आणि त्या आधारावरती आपले निर्णय व्यवस्था जी ती त्याला प्रस्तुत करता आली पाहिजे. पुढे जर बघितलं गेलं तर नियम किंवा आचारसंहिता ग्रे एरियाज आहेत. नियम हे प्रशासकीय स्तरावरती, कायदे प्रशासकीय स्तरावरती त्याचं योग्य स्वरूपाचं पालन करतच आपल्या असणाऱ्या नियमांना एक प्रकारची झालर चढवणं हे त्या पाठीमागे अपेक्षित आहे. याचा परिणाम काय? गतिमान स्वरूपाचं प्रशासन आणि वेगाने बदलणाऱ्या जगाला एक प्रकारचा मिळणारा प्रतिसाद. कोर्स प्रतिसाद तर मिळणारच आहे. तर वेगाने होणाऱ्या इथे हालचाली ज्या आहेत, त्या अत्यंत प्रबळ स्वरूपाच्या आपल्याला इथे बनताना दिसतात. विविध स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये जसं गरीब असेल, श्रीमंत असेल, सक्षम, असक्षम, विशेष अधिकार प्राप्त आहेत, वंचित, प्रामाणिक, भ्रष्ट, कार्यक्षम, प्रतिसादात्मक स्वरूपाचं असणारं प्रशासन हे आपल्याला या तत्वांवरती स्थिरावलेलं दिसतं. हा व्यक्तीचा असणारा वैयक्तिक स्तरावरचा डिसिजन पॉवर पॉईंट जो आहे, तो आपल्याला इथे प्रशासकीय तत्वावरती मांडता येऊ शकतो. पुढे आपण पॉलिटिकल लेव्हलवर राजनैतिक स्तर आहे. खरं तर लोकशाही अगदी याला साधारण भाषेमध्ये आपण म्हणतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. पण सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की जोपर्यंत त्या ठिकाणी कॅशलेस स्वरूपाचे मतदार तयार होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी खरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. म्हणजे जिथे पैसा देवाणघेवाण थांबत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी खरी लोकशाही जी ती अस्तित्वात येणार नाही. मग अशी खरी लोकशाही जेव्हा बनेल तर ते राज्यही अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं बनताना दिसतं. अन्यथा अशा स्थितीमध्ये उच्च किंवा मध्यम स्तरावरचा भ्रष्टाचार हा बोकाळेल. जर समजा खरी लोकशाही आली तर उच्च किंवा मध्यम स्वरूपाचा भ्रष्टाचार तिथे येणारच नाही. जोही व्यक्ती तो त्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावरती त्या पदावरती विराजमान होताना दिसेल आणि याचा परिणाम लोकांचे विश्वस्त आहे. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर राजनैतिक स्तरावरती राजकारणाचं गुन्हेगारीकरण पण आपल्याला बघायला मिळते. अनेक स्वरूपाच्या राजकीय स्वरूपाच्या हेव्या-देव्यांच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचा द्वेष जो आहे तोही निर्माण केला जाताना दिसतोय किंवा समाजामध्ये एक प्रकारची फूट पाडणं आणि आपापले असणारे राजकीय फायदे करून घेणं यासारख्या असणाऱ्या कृती ज्या आहेत त्या इथे बनताना दिसतात आहे. पुढे गठबंधनचं सरकार आहे, एक एथिकल आचार आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर बहुतांशी जी सरकार बनतात आहे, हे अलायन्स बनतात आहे. अलायन्स मध्येही मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर अलायन्स पार्टनरला ब्लॅकमेलिंग करणं किंवा आपापले असणारे फायदे प्राप्त करून घेण्याच्या हेतूने त्या ठिकाणी अलायन्स पार्टनरवरती प्रेशराईज निर्माण करणं. याच्यामुळे सामाजिक स्तरावरती त्याचे किती वाईट परिणाम होतात याचा बिलकुल तिथे विचार केला जात नाही. केवळ आणि केवळ व्यक्ती अथवा समुदायाचे फायदे एवढंच फक्त त्या पाठीमागचा मुख्य उद्देश त्या व्यक्ती समुदायाचा किंवा त्या पॉलिटिकल लीडरचा पाहायला मिळतो. तर यासारख्या असणाऱ्या प्रथा ज्या आहेत, ह्या कधी संपुष्टात येतील? जेव्हा खरी लोकशाही अस्तित्वात येईल त्यावेळेस. पुढे सामाजिक स्तरावरती काय परिणाम होतो तो बघूया आपण. एक भ्रष्टाचाराचं निर्मूलन आहे. हे सामाजिक स्तरावरचा चांगल्या पद्धतीचा परिणाम होऊ शकेल. जात, धार्मिक, सांप्रदायिक, प्रादेशिक किंवा स्थानिक किंवा सामुदायिक स्वरूपाच्या अस्मिता आहे, यावरती त्याचा विशेषतः प्रभाव अथवा परिणाम जो आहे तो नीतिशास्त्राचा होईल. जर योग्य नियमांच्या आधारावरती किंवा तत्वांच्या आधारावरती जर समजा हे नीतिशास्त्र जर प्रस्तुत झालं, तर जाती आधारावरती द्वेष जे आहेत ते संबंधित त्या ठिकाणी संपुष्टात येतील. धार्मिक आधारावरले द्वेष संपुष्टात येतील. सांप्रदायिक, प्रादेशिक, स्थानिक, सामुदायिक स्वरूपाच्या अस्मिता या आधारावरती आपले द्वेष जे ते संपुष्टात येऊ शकतात. त्यानंतर करुणा आहे. यानंतर पुढे महिलांवरील अत्याचार, चोरी, फसवणूक, दरोडा, इतर जे काही गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये एक प्रकारची आपल्याला कमतरता जी आहे, ती या ठिकाणी करता येऊ शकते. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे, ती नीतिशास्त्राचा विशेषतः प्रभाव किंवा परिणाम या वेगवेगळ्या ब्रांचवरती होताना दिसतात. याच्यामध्ये पर्यावरण आहे. पर्यावरणामध्ये पर्यावरणाचं संवर्धन आहे. सर्वात महत्वपूर्ण आहे. पण आता पर्यावरणाचं संवर्धन आणि विकास या दोघांमध्ये एक प्रकारचा विभेद करता येणं अपेक्षित आहे. म्हणजे उदाहरण स्वरूपामध्ये जर सांगायचं ठरलं तर कोल किंवा कोळसापासून थर्मल पॉवर प्रोजेक्ट तयार केले जातात. पण त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये संबंधित परिसरामध्ये जंगलतोड करावी लागते.
खरं तर हे डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरणाचं नुकसान आहे. पण त्यापासून त्या ठिकाणी एका असणाऱ्या 10 ते 20 गावांना इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट पुरणार आहे. त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये एक प्रकारचा प्रकाश येणार. पण अशा स्थितीमध्ये एका बाजूला पर्यावरणाचा होणारी हानी आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण होणारा प्रकाश यांना एक प्रकारचं बॅलन्सिव्ह ठेवणं किंवा संवर्धन करणं हे नीतिशास्त्राचं मूलतत्व आहे. अर्थात त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असंही म्हणतोय. पुढे रिसोर्स रिसायकलिंग प्रोसेस आहे. मी जसं मगाशी म्हटलं की ठीक आहे, रिसोर्सेस आपण यूज करतो पण त्याला रिसायकल पण करता आलं पाहिजे. त्यापासून पुनर्निर्मित स्वरूपाच्या विविध संसाधने तयार करता आली पाहिजे आणि त्या आधारावरती व्यक्तीला आपला असणारा जीवन विकास आहे हा करणं सोपं जाऊ शकतो. प्रदूषण नियंत्रण असेल, वनयन असेल, त्यानंतर प्राण्यांचे असणारे हक्क आणि संरक्षण असेल, वन्यजीव वन्य प्राणी त्यांचंही नुकसान होतं तर त्यांचंही संरक्षण, त्यानंतर संवर्धन करणं हे देखील एक नीतिशास्त्राचा महत्वपूर्ण भाग जो आहे तो मानला जाताना दिसतो. पुढे संस्थात्मक स्वरूपाचा स्तर आहे, ऑर्गनायझेशनल लेवल आहे. वैयक्तिक हिताचे संस्थात्मक हिताशी अभिसरण करणं किंवा संमिश्रण करणं आहे. दुसरा भ्रष्टाचारावरती नियंत्रण ठेवणं आहे. वैयक्तिक पातळीपासून ते संस्थात्मक पातळीपर्यंत नियंत्रण ठेवणं. आता हे भ्रष्टाचार म्हणजे अर्थातच कुठून बनतं तर व्यक्तिगत स्तरापासून बनतंय. देणं घेणं वैयक्तिक स्तरापासून ते संस्थात्मक स्तरापर्यंत किंवा प्रशासकीय असणाऱ्या वेगवेगळ्या लेवल पर्यंत जात असतं. जर ते वैयक्तिक स्तरावरती नीतिशास्त्राच्या आधारावरती प्रतिबंधित जर झालं तर अशा स्थितीमध्ये संस्थात्मक स्तरावरती ते आपोआप प्रतिबंधित होताना आपल्याला दिसेल. काळा पैसा अर्थात त्यातून ब्लॅक मनी यासारख्या गोष्टी ज्या आहेत, त्या संपुष्टात येतील. दुसरी गोष्ट कर चुकवेगिरी अर्थात टॅक्स चुकवणं किंवा तो हाईड करणं किंवा लपवणं यासारख्या असणाऱ्या प्रथा ज्या आहेत त्या नीतिशास्त्राच्या आधारावरती संपुष्टात आणता येऊ शकतात. ते कार्य संस्कृती जे आहे, ते आपल्याला शिथिल पद्धतीने प्रस्तुत करता येऊ शकतात. या साऱ्या बाबी जे आहेत, तर नीतिशास्त्राचं जर योग्य स्तरावरती पालन केलं तर त्या व्यक्ती अथवा समुदायांना त्याचा विकास जो आहे तो करता येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तर आहे, इंटरनॅशनल लेव्हलवरती आपण बघतोय तर नैतिक मुसद्देगिरी म्हणजे कोणत्या प्रकारचा छुपा अजेंडा, जसं इराक, लिबिया, इराण, सिरिया, आफ्रिकन देश या ठिकाणी हा छुप्या स्वरूपाचा अजेंडा जो आहे तो वापरला जातो. युद्धाची नीतिमत्ता, पार्श्विक नुकसान, हस्तक्षेप, मानवी हक्क या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या नैतिक किंवा नीतिशास्त्राच्या स्तरावरती बॅलन्स करणं अपेक्षित ठरतं. आर्थिक स्वरूपाची मदत, भ्रष्ट शासन, नरसंहार, धार्मिक असहिष्णुता याही नीतिशास्त्राच्या स्तरावरती जर समजा नीती निर्देशकांच्या अन्वये पाळल्या गेल्या तर यासारख्या असणाऱ्या कृती किंवा ज्या काही स्थिती आहेत त्या स्थिती उद्भवणार नाहीत तिथे. नेहरूंचे पंचशील तत्वांचे आंदोलन हे सर्वात महत्वपूर्ण स्वरूपाचे ठरतात, जे नीतिशास्त्राशी सुसंगत स्वरूपाचे. नो फर्स्ट अटॅक पॉलिसी आहे, कोणत्या प्रकारचा प्रथम अटॅक केला जाणार नाहीये, पण हा डिफेन्सिव्ह लेव्हलवरती मात्र स्वसंरक्षण जे ते मात्र सुनिश्चित करेल. यासारख्या असणाऱ्या पंचशील तत्वांचा शांततेचा एक प्रकारचा प्रभाव तो आपल्याला इथे या नीतिशास्त्राच्या तत्वाच्या आधारावरती परिणामांच्या स्वरूपामध्ये बघायला मिळताना दिसतो. मग याच्यामध्ये काही सकारात्मक स्वरूपाचे परिणामही मांडता येतील आणि काही नकारात्मक स्वरूपाचे परिणाम देखील आपल्याला इथे मांडता येऊ शकतात. ठीक आहे, तर हा आपला तिसरा क्वेश्चन होता. चौथ्या क्वेश्चन कडे आपण जातोय. 250 शब्दामध्ये तो लिहायचा आहे, 25 गुणांसाठी असलेला हा क्वेश्चन आहे. प्रश्न आहे दृष्टिकोन म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करायचे. अर्थात व्हॉट इज द पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्सप्लेन द व्हेरियस टाइप ऑफ ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे काय किंवा व्ह्यूज म्हणजे काय हे आपल्याला इथे एक्सप्लेन करणं अपेक्षित ठरत असतं. मग आता दृष्टिकोन म्हणजे काय, याचा अर्थ आहे एखादा निर्णय घेताना किंवा कृती करताना काही नीती नियमांचा चौकटीचा देखील विचार करावा लागतो आणि त्यासाठी पुढील दृष्टिकोनातून आपण आपला अप्रोच जो आहे तो सुनिश्चित करत असतो. मग इथे एक प्रकारे जर बघितलं दृष्टिकोन म्हणजे काय, तर विशिष्ट असणाऱ्या व्यक्ती, समुदाय अथवा परिस्थिती याकडे सकारात्मक अथवा नकारात्मक बघण्याची वृत्ती, त्याला दृष्टिकोन म्हटलं जात असतं. सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपाची दृष्टी ही कशाच्या आधारावर बनते, तर संबंधित असणाऱ्या गुणतत्वांच्या आधारावरती. म्हणजे अर्थातच एखादा विषय योग्य आहे की अयोग्य आहे हे कशाच्या आधारावर निश्चित होत असतं, तर त्या विषयाचे असणारे वस्तूचे असणारे एकूण गुण, त्याची केली जाणारी पडताळणी आणि त्याचे असणारे एकूण दोष त्याची केली जाणारी पडताळणी. त्या आधारावरती जर एखाद्या विषय, वस्तू किंवा ठिकाणांचे गुण हे सर्वात जास्त आहे तर साहजिकच आहे
त्या विषय वस्तू ठिकाणाच्या बाबत आपला सकारात्मक स्वरूपाचा भाव निर्माण होत असतो. तर एखाद्या विषय वस्तू स्थळ किंवा प्लेस आहे त्याच्या बाबत नकारात्मक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत किंवा दोष त्याचे सर्वात जास्त दिसतात आहे त्याचा अर्थ त्या विषय वस्तू स्थळ याबाबत एक प्रकारची नकारात्मक स्वरूपाची भूमिका बनताना दिसते. पण असो, इथे मुद्दा म्हणतो तो म्हणजे दृष्टी. मग अशा पद्धतीने ही जी दृष्टी आहे ही दृष्टी वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला बनताना दिसते. जसं उपयुक्ततावादी दृष्टी आहे, युटिलायझेशन आहे तिथे. मग इथे जर बघितलं आपण तर या तत्वज्ञानानुसार एखादी व्यक्ती नैतिकदृष्ट्या अयोग्य हे तिच्या परिणामांच्या बरे वाईटपणावरनं ठरत असतं. जसं मी तुम्हाला सांगितलंय की तिचे परिणाम योग्य आहे की अयोग्य ते किती प्रमाणात आहे त्यावरती ठरत. सामाजिक कृती वा धोरणात जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख साधले जाणे हे आवश्यक असतं. अधिकतम जनकल्याणासाठी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणं हे तत्वज्ञान जेरेम बॅन्थोम यांनी 1748 ते 1832 या कालखंडाच्या दरम्यान त्यांनी व्यक्त केले. जॉन स्टुअर्ट मिल यांनी प्रेझेंट केले. हेनरी सेजिक यांनी प्रेझेंट केलेलं आपल्याला दिसतं. हे खरं तर 3 विचारवंत आहेत, ज्यांनी अत्यंत प्रकर्षाने उपयुक्ततावादी जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला व्यक्त करण्याचं काम केलं. उदाहरण स्वरूपामध्ये आपण इथे मांडू शकतो जमीन महसूल व्यवस्था आणि कायदा शिक्षण आहे. याबाबत उपयुक्तताच्या आधारावरती सुनिश्चितता ती केली. काल परत्वे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष जे ते प्रत्यक्ष रूपात अस्तित्वात आल्यामुळे किंवा दिसल्यामुळे त्याबाबत नकारात्मक स्वरूपाचा भाव हा त्यामध्ये अस्तित्वात आलेला दिसतो. पुढे समतावादी दृष्टिकोन आहे. तर समतावादी दृष्टिकोनात जर आपण पाहिलं तर या दृष्टिकोनाच्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या लाभाचा ओझाचा प्रत्यक्ष अर्थ येथे म्हणजे सर्वांना समान वाटा द्यावा समतावादी दृष्टिकोनामध्ये. परंतु काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी उपयोगितावादी दृष्टिकोन जो आहे, तोही बाळगणं गरजेचं आहे. जर ते मागे किंवा वंचित राहत असेल तर त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे सुद्धा एक महत्वपूर्ण स्वरूपाचा उपयुक्ततावादी सिद्धांताशी सुसंगत स्वरूपाचा भाग आहे. मग उदाहरण स्वरूपामध्ये आपण जर बघितलं गेलं तर भारतातील समाजातील दुर्बल वंचित जो काही घटक आहे त्यांना रिझर्वेशनची तरतूद आहे. मग ही रिझर्वेशनची तरतूद कुठे आहे? तर अर्थातच राज्यघटनेतील परत मुद्दा घेता येईल आपल्याला. कलम 15 व 16 हे सामाजिक रिझर्वेशन आहे. सामाजिक व शैक्षणिक. ओके. या पद्धतीचे सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूपाचं रिझर्वेशन आहे. या व्यतिरिक्त आपण असं म्हणूया 330 त्यानंतर 331 332 आणि 333 हे राजकीय स्वरूपाचं रिझर्वेशन आहे. हे काय करतायत तर दुर्बल किंवा वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सामाजिक आणि राजकीय स्तरावरती करताना दिसतात. हा मुद्दा आपल्याला इथे मांडता येऊ शकतो. पुढे बघा, हक्काधिष्ठित दृष्टिकोन आहे. म्हणजे मानवाला मूलतः मौल्यवान मानले जात असते आणि अत्यंत प्रभावशाली प्रबळ पण आहे. हे या दृष्टिकोनातून सर्वप्रथम गृहीतक म्हणून व्यक्तीच्या नैतिक हक्काचा आदर केला जावा या उद्देशाने अस्तित्वात आले. त्याचे पूर्ण संरक्षण केले जात असते. हा या दृष्टिकोनाचा मुद्दा. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर UNDHR इथे जर बघितलं गेलं तर ह्युमन राईट कमिशन आहे. तर या अंतर्गत 1948 मध्ये कलम 1 ऑल ह्युमन बिंग आर बॉर्न टू बी फ्री असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला तिथे दिसतं. पुढे बघा न्यायाधिष्ठित स्वरूपाचा दृष्टिकोन आहे. समान न्याय्य वाटप सर्वांना समान मानले तरीही काही ठिकाणी प्रसंगामध्ये असमान स्वरूपाचे न्याय्य जे हे मानले जात असतात. उदाहरणार्थ जास्त काम करणाऱ्याला जास्त वेतन. समान न्याय आहे की समान कामाबद्दल समान वेतन आहे. मार्गदर्शक तत्व. पण एखादा व्यक्ती आहे त्यापेक्षा अधिक काम करतो तर साहजिकच आहे त्याला वेतन हे जास्त मिळणार आहे. आजारी व्यक्तीला कामातून सवलत मिळणं हे एक प्रकारचा न्याय जो आहे तो आपल्याला न्यायाधिष्ठित दृष्टिकोन जो आहे तो स्पष्ट करताना दिसतोय. किंवा वंचित समूह गटांना जास्तीत जास्त इतर सामान्य गटाच्या तुलनेत अधिकार प्रस्तुत करणं आहे. म्हणजे एक प्रकारचा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस जे आहे ते वितरणात्मक न्याय म्हणजे काय तर व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक हित यांचा मधला सुवर्ण मध्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य ते देतात पण समाजामध्ये एक प्रकारचं जर बघितलं गेलं तर सुवर्ण मध्य जो आहे तो साधण्याचं काम यामध्ये केलेलं दिसतं. पुढे सामायिक कल्याणवादी दृष्टिकोन इथे घेऊ शकतो आपण, ज्यामध्ये मानवाचे जीवन हे समूह केंद्रित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या योगदानावरच समूहाचे
सामायिक कल्याण जे ते अवलंबून असतं. उदाहरणार्थ आरोग्य सेवा सर्व समूहांनी एका विचाराने प्रस्तुत केली तर ती सामाजिक कल्याणवादी दृष्टिकोन जो तो विकसित होईल. सेवा न्याय व्यवस्था असेल, अग्निशामक दल, शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल, हे एक समावेशक पद्धतीने जर काम करत असेल तर अशा स्थितीमध्ये तिथे सामायिक कल्याण जे ते आपल्याला विकसित होताना दिसतं. पुढे सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन असला पाहिजे. सद्गुण अर्थातच आपण घेत असलेला कुठलाही निर्णय हा सद्गुणावरती आधारित असला पाहिजे. सद्गुण वेगवेगळ्या प्रकारचे सत्य आहेत, अहिंसा आहेत, प्रेम आहेत, दया आहेत, जबाबदारी आहेत, अकाउंटेबिलिटी यासारख्या वेगवेगळ्या भागांना आपण सद्गुण मानलं जात असतं. हे सद्गुण अशा या विचारसरणीची भूमिका आहे. समाजाने घालून दिलेले समाजाच्या नैतिक नियमांना धरून न्याय्य सद्गुणांचा संचय जो आहे तो वाढवावा हा या पाठीमागचा मुख्य हेतू जो आहे तो आपल्याला घेता येईल. या दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना समस्येत आलेल्या व्यक्तीबरोबर समस्या सोडवणाऱ्या व्यक्तीची स्वतःबद्दलची प्रतिमा कशी आहे यावरती हा दृष्टिकोन जो आहे तो सर्वात जास्त भर देताना दिसतो. मग सद्गुणावरती आधारित चरित्र कोणकोणते आहेत? सद्गुण जसं सहानुभूती, निष्ठा, मनोधैर्य, वर्तन असेल, धैर्य असेल, प्रामाणिकपणा हे महत्वपूर्ण सद्गुण आहेत. आणि याच सद्गुणाच्या आधारावरती जर पाहिलं तर व्यक्ती अथवा व्यक्ती समुदायाचा विकास जो आहे, तो आपल्याला इथे होताना दिसतो. तर हा संपूर्णपणे भाग जर पाहिला तर दृष्टिकोन आहे. दृष्टी जो वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरती सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाबींना प्रस्तुत करते त्याला म्हणतात दृष्टी. तर या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर जे ते एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये वेगळ्या स्वरूपाचे उदाहरण आणि सिद्धांत जे ते प्रस्तुत करणं गरजेचं भासत असते. ठीक आहे. चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5वा प्रश्न आहे, प्रामाणिकपणा हा असा गुण आहे जो व्यक्तीच्या इतर गुणांना विकसित करण्यास मदत करतो. जसं कोणी म्हटले अरिस्टॉटल यांनी म्हटलं. नैतिक तत्वाच्या चौकटीत राहून एखाद्या मानवी चरित्राचं उदाहरण द्या. अरिस्टॉटलने म्हटलंय की प्रामाणिकपणा हा असा गुण आहे जो व्यक्तीच्या इतर गुणांना विकसित करतोय. पण नैतिक तत्वाचा असा प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण जे ते आपल्याला ऐतिहासिक स्वरूपाचं जे ते तिथे देणं अपेक्षित असणार. 100 शब्दामध्ये याचं उत्तर लिहायचंय. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न नेमका काय तो आता आपण सूचक पद्धतीने सॉर्ट आउट करूया. प्रामाणिकपणा म्हणजे काय? याचा अर्थ आपण अगोदर मांडणं अपेक्षित आहे. प्रामाणिकपणा म्हणजे सत्य सांगणे, त्यानुसार वागणे. प्रामाणिकपणा म्हणजे काय? खोटे न बोलणे, फसवणूक न करणे, चोरी न करणे, फसवणूक न करणे यासारख्या असणाऱ्या विविध स्वरूपाच्या ज्या व्यवस्था आहेत, त्या प्रामाणिकपणाच्या तत्वामध्ये येताना दिसतात. यामध्ये इतरांबद्दल आदर दाखवणे, स्वतःची जाणीव असणे यांचाही समावेश जो आहे तो प्रामाणिकपणामध्ये येत असतो. प्रामाणिकपणा हा विश्वासाचा पाया आहे. सामाजिक संबंधामध्ये तो अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचं कार्य जे ते इथे करताना दिसतो. मग आता नीतिमत्तेच्या शास्त्रीय चौकटीत प्रामाणिकपणा जो आहे तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो बरं? तर अरिस्टॉटलच्या सद्गुण नीतिशास्त्रानुसार प्रामाणिकपणा हा एक असा गुण आहे जो एखाद्या व्यक्तीमध्ये इतर गुणांना विकसित करतोय असं अरिस्टॉटल म्हणतंय. अरिस्टॉटलच्या मते प्रामाणिकपणाचा अभाव हा व्यक्तीला अविश्वासू बनवू शकतो. दुसरीकडे अतिप्रामाणिकपणा आहे पण म्हणजे प्रामाणिकपणा असा पण अतिप्रामाणिकपणामुळे एखाद्या व्यक्तीला इतर लोकांच्या भावनांना बळी पडून अनावश्यक स्वरूपाचं सत्य जे ते देखील उघड करावं लागू शकतं. प्रामाणिकपणा असणं हा चांगलं आहे पण ते परिस्थितीनुसार असणं अतिप्रामाणिकपणा सुद्धा हा धोकादायक स्वरूपाचा ठरताना दिसतो. प्रामाणिकपणाचा मध्यम मार्ग म्हणजे काय? जिथे एखादी व्यक्ती आपल्या प्रामाणिकपणाला मध्यम आणि संरचनात्मक पद्धतीने परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बदलू शकते त्याला आपण काय म्हणतो असतो प्रामाणिकपणा. म्हणजे ही एक व्यापक अर्थाने सांगायचं जर ठरलं तर परिणामवादी सिद्धांत आहेत एक प्रकारचा जो आपल्याला वैयक्तिक परिस्थिती आणि परिणाम यावरती अवलंबून थोडे जास्त किंवा थोडे कमी प्रामाणिकपणे वागण्याचा एक प्रकारचा सल्ला देतोय. परिस्थितीनुसार तू प्रामाणिक किती वागायचं आणि किती नाही वागायचं हे त्या ठिकाणी स्पष्टता देत असतं. आणि परिस्थिती ही सर्वात प्रबळ स्वरूपाची ठरताना दिसते. अन्यथा सत्य जास्त नुकसानकारक सुद्धा ठरू शकतो. परिस्थितीनुसार जर त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन केलं नाही तर अशा स्थितीमध्ये त्यातून निर्माण होणारे धोके अत्यंत घातक स्वरूपाचे असतात. दुसरीकडे इमॅन्युअल कांट हे जे अभ्यासक आहेत हे काय म्हणतात की यांनी प्रस्थापित केलेल्या डिओन्टोलॉजीनुसार जर पाहिलं तर प्रामाणिकपणा ही
कि किंमत किती असले तरी जवळ जवळ पूर्ण नैतिक जबाबदारी आहे. डिओन्टॉलॉजी हे नाकारते की कोणत्याही कृतीचे नैतिक मूल्य हे त्याच्या परिणामावरती अवलंबून असते. तर ही एक प्रकारे अरिस्टॉटल यांनी प्रामाणिकपणाचं असलेलं प्रेझेंटेशन आहे, हे आपल्याला इथे महत्वाचं ठरतं. की जीवनात प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण जर सांगायचं ठरलं तर इतिहासातलं सर्वात सुबक स्वरूपाचं उदाहरण आहे मदन मोहन मालवीय आहेत. मदन मोहन मालवीय यांच्या बाबत काही खास स्वरूपाचे प्रामाणिकपणाबाबतचे पैलू जे ते इथे आपल्याला मांडता आहेत. त्याच्यामध्ये असं मदन मोहन मालवीय यांचा जन्म प्रयागराज पूर्वीचा अलाहाबाद येथे झाला होता. स्वतंत्र सैनिक आहेत. शिक्षण तज्ञ म्हणून त्यांचे स्वतंत्र ख्याती होती. त्यांना महान महामानव म्हणून पण त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. 1906 मध्ये हिंदू महासभा आणि 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली होती. त्यांच्या जीवनातील प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण तर सत्यमेव जयते या शब्दाला लोकप्रिय करण्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाकडे जात असेल तर ते मदन मोहन मालवीय यांच्याकडे जातं. कारण का तर त्याचा अर्थ आहे सत्याचा नेहमी विजय होतो. पुढे जाऊन ते भारताचं राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून सुद्धा प्रकाशझोतामध्ये आलं. जेव्हा मालवीय सिंह यांनी राजा रामपाल सिंह यांच्या आदेशानुसार हिंदुस्थानचे संपादक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून एक वचन घेतलं होतं. जे रामपाल त्यांचे तिथे कामगार होते त्यांच्याकडून एक वचन घेतलं होतं जर ते कधीही मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या कार्यालयात आले तर ते राजीनामा देतील. हे त्यांच्याकडनं बोलून घेतलं होतं आणि ते त्यांच्या शब्दावर ठाम राहिले. एक दिवस संध्याकाळी जर पाहिलं तर राजा रामपाल सिंह जो आहे, तो दारूच्या नशेत आला. त्यांच्या कार्यालयात आला. तेव्हाच त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा दिला. याला म्हणतात एक प्रकारचा सत्याचा नेहमी विजय. म्हणजे अर्थातच सत्यमेव जयते. जे बोललाय त्याच पद्धतीने ती कृती जी ती कृती त्या ठिकाणी करून घेतली जात असते किंवा बोलून घेतली जात असते. ही प्रक्रिया जी ती आपल्याला इथे या उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करता येते. म्हणून अरिस्टॉटल यांचा जो मुद्दा आलाय तो म्हणजे काय तर प्रामाणिकपणा म्हणजे काय म्हणजे अर्थातच प्रश्न जो म्हणला आपला प्रामाणिकपणा हा एक असा गुण आहे जो व्यक्तीच्या इतर गुणांना विकसित करण्यास मदत करतोय. तर त्या आधारावरती व्यक्तीचा जीवन विकास करण्यासाठी हा अत्यंत प्रबळ स्वरूपाचा भाग इथे आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून सॉर्ट आउट करता येतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे नोलन समितीने युके 1996 मध्ये या समितीने 7 मूल्यांची यादी केली होती. 7 नैतिक मूल्य स्पष्ट केले होते. तर ते उदाहरणासहित आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे. पहिला मुद्दा बघूया. हे 7 नैतिक मूल्य कोणते होते? त्यातला पहिला मुद्दा बघा. पहिला मूल्य आहे निस्वार्थपणा, सेल्फलेसनेस आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या जनजी त्या ठिकाणी जनहिताचे निर्णय घ्यावे. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी किंवा इतर मित्रांसाठी पैसे किंवा भौतिक स्वरूपाचे फायदे मिळवण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी निर्णय ते घेऊ नये. म्हणजे सामाजिक स्तरावरती सार्वजनिक स्तरावरती सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्याला निस्वार्थीपणा असं म्हटलं जात असतं. पुढे सचोटी इंटिग्रिटी सार्वजनिक पदावरील धारकांनी कोणत्याही प्रकारे मग ते आर्थिक असो अथवा इतर बाहेरील पक्षांशी स्वतःला कोणत्याही प्रकारची बांधील करू नये. ज्याचा त्यांच्या अधिकृत जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडतात यावर परिणाम होऊ शकतो. बाह्य जगाची प्रशंसा किंवा निंदा या दोन्हींचाही विचार जो आहे तो न करता सदैव स्वतःशी प्रामाणिक राहणे हे एका असणाऱ्या प्रशासकीय अधिकाराचा उत्तम स्वरूपाचा गुण मानला जात असतो. तिसरा गुण होता वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी. वस्तुनिष्ठता म्हणजे परिस्थिती नेमकी काय आहे याचं पूर्णपणे सखोल त्या ठिकाणी अनालिसिस करणं, निरीक्षण करणं आणि निरीक्षणान्वयेच त्या ठिकाणी निर्णय घेणे. म्हणजे ऐक्यू पद्धतीच्या असणाऱ्या विषयांवरती विश्वास ठेवून लगेच त्यावरती निर्णय घेणे हा नेहमी धोकादायक स्वरूपाचा ठरत असतो. त्यामुळे फील्ड वर्क जे ते सर्वात महत्वाचं आहे. वस्तुस्थिती नेमकी काय याचं परीक्षण करणं, त्यातले सकारात्मक बाबी, नकारात्मक बाबी या दोघींनाही त्या ठिकाणी तौलनिक तत्वाच्या आधारावरती सुनिश्चित करणं आणि मग आपला निर्णय प्रस्तुत करणं हे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वस्तुनिष्ठता या तत्वाशी सुसंगत होताना आपल्याला दिसतं. त्यानंतर अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्व आहे. नागरी सेवक त्याच्या पदाला योग्य अशा तपासणीच्या अधीन असतात किंवा तपासाच्या अधीन असतात आणि त्यांनी त्यांच्या निवडी आणि आचरणाबद्दल जनतेला उत्तर दिलं पाहिजे. अकाउंटेबिलिटी ही सर्वात महत्वपूर्ण किंवा प्रबळ स्वरूपाची ठरत असते. या अकाउंटेबिलिटीच्या माध्यमातून एक प्रकारे व्यक्ती
अथवा व्यक्तीविषयी समुदाय जो आहे, तर अशा समुदायाला आपली असणारी जी काही जबाबदारी, या जबाबदारीला एकनिष्ठ ठरवण्याचं काम करत असते. मग त्या जबाबदारीतून एखादी घटना ही चांगली घडो अथवा वाईट घडो, तर या घटनेच्या पाठीमागे तुम्ही स्वतःच जबाबदार आहात ही स्वीकार्यता त्या ठिकाणी सुनिश्चित करणं, हा नोलन समितीचा असणारा सर्वोत्कृष्ट स्वरूपाचा गुण जो तो इथे मानला जात असतो. यानंतर मोकळेपणा, ओपननेस आहे. कोणत्या प्रकारचा आकस अथवा ममत्व भाव, कोणत्या प्रकारचा असणारा द्वेष मनामध्ये न ठेवता सार्वजनिक पदावरील असणाऱ्या व्यक्तीने समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून नीती निर्देशकांच्या अन्वये किंवा कायद्याच्या कक्षेत राहून किंवा चौकटीत राहून आपापलं असणारं मत अथवा काम जे आहे ते प्रस्तुत करणं, याला म्हणतात ओपननेस. म्हणजे कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता पारदर्शकपणे त्या ठिकाणी विषय वस्तूला प्रस्तुत करणं, याला म्हणतात ओपननेस. तो एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे असणं अपेक्षित ठरताना दिसतं. पुढे ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे. नोलन समितीचा हाही सर्वोत्कृष्ट स्वरूपाचा गुण मानला जात असतो, की सार्वजनिक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की त्यांनी त्याच्या अधिकृत जबाबदारीशी संघर्ष करू शकणारे कोणते खाजगी हितसंबंध जे ते जाहीर करणे किंवा सार्वजनिक हिताचे रक्षण होईल अशा प्रकारे असे संघर्ष जे ते हाताळणे. एक प्रकारे प्रामाणिकपणे त्या पदावरती राहून त्या पदाचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून वापर करणं, ना की कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्तरावरती त्याचा फायदा होईल या दृष्टीने. सार्वजनिक हित ही त्याची प्राइम प्रायोरिटी असली पाहिजे आणि ती प्रामाणिकपणे त्याने हाताळणं अपेक्षित आहे, असं नोलन समिती म्हणताना इथे दिसते. नोलन समितीच्या मध्ये अंतिम एक 7वा जो गुण येतोय तो म्हणजे लीडरशिप आहे. प्रशासकीय अधिकारी जो असतो त्याच्याकडे लीडरशिप आहे, कारण का तर त्याच्या अंतर्गत संपूर्णपणे समूह आणि त्याचा विकास हा सर्वात महत्वपूर्ण. मग लीडरचं काम असतं की सर्वांना सोबत घेऊन ते काम जे आहे ते तडीस नेणे किंवा त्या ठिकाणी शेवटापर्यंत घेऊन जाणं, यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही. मग सर्वांना सोबत घेत असताना लीडरचं पहिलं काम असतं की सर्वांचं मत जे ते त्या ठिकाणी ऐकणं, त्यावरती विचार मंथन करणं आणि त्या विचार मंथनातून जे चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टींना स्वीकार्य करणं आणि त्यानुसारच पुढचे पाऊल उचलणं, ही एका उत्कृष्ट लीडरची असणारी भूमिका जे ते आपल्याला इथे लक्षात येते. तर या पद्धतीने नोलन समितीने हे 7 महत्वपूर्ण गुण जे ते एका ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये असायला हवे हे आपल्याला इथे प्रेझेंट केलेले दिसतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. महात्मा गांधींच्या 7 मापांचा संकल्पनेची चर्चा करायची आहे तिथे. डिस्कस द कॉन्सेप्ट ऑफ द सॉलिडॅरिटी विथ महात्मा गांधी. 200 शब्द आहेत 20 गुणांसाठी. एक चारित्रिक आधारावरती इंडियन फिलॉसॉफर या असणाऱ्या पॉइंटच्या आधारावरती हा क्वेश्चन आपल्याला इथे बघायचा आहे. आता महात्मा गांधींचे 7 माप कोणते होते किंवा 7 पॉइंट कोणकोणते त्यांनी प्रेझेंट केले. एक, तत्वाशिवाय राजकारण, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल आहे. राजकीय स्वरूपाच्या स्थितीचा आपण विचार जर केला आजच्या आणि पूर्वीच्या, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विभेद निर्माण झाला. तत्वाशिवाय राजकारण हे एक प्रकारे जर बघितलं गेलं ना, तर संबंधित असणाऱ्या समाजाला त्या ठिकाणी अत्यंत खोल अशा दरीमध्ये ढकलून देण्याचं काम करते. तत्वाचा स्वीकार न करणं, अनैतिक स्वरूपाच्या कृती त्या त्या ठिकाणी वारंवार वापरून आपापले असणारे राजकीय फायदे घेणं, हे एक प्रकारे जर बघितलं गेलं तर समाजाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक स्वरूपाचं ठरताना दिसते. तत्वांना किंवा नियमांना पायमल्ली करणं. मग जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की खरी लोकशाही कधी अस्तित्वात येईल, जेव्हा पैशाशिवाय मतदार अस्तित्वात येतील तेव्हा खरी लोकशाही बनेल. आजच्या मितीला जर बघितलं गेलं तर मतदार हे पैशासह मतदार बनताना आपल्याला दिसतात, ते पैशाशिवाय बनत नाही. पैशाशिवाय जोपर्यंत मतदार बनत नाही तोपर्यंत खरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. मग तत्व काय आहे, तर पैसा खेरीज, म्हणजे पैसा न घेता मतदान करणारा व्यक्ती हा संबंधित असणारा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराची पूर्णपणे अनालिसिस करतोय, पूर्णपणे त्याची कार्यक्षमता बघतोय आणि त्या आधारावरती त्याला ऍक्सेप्ट करतोय किंवा डिनाय करतोय. पण पैसा घेऊन मतदान करणाऱ्या व्यक्ती अथवा तसा जो समुदाय किंवा संस्था आहे त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्याला टेम्पररी स्वरूपाचा मिळणारा जो फायदा आहे त्या फायद्यासाठीच तो आपले नीती निर्देशक जे तो वापरतोय. म्हणून इथे जर बघितलं गेलं तर महात्मा गांधी म्हणतात
तत्वाशिवाय राजकारण हे जर बघितलं गेलं तर समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक स्वरूपाचं ठरताना दिसतं. दुसरं, कामाशिवाय संपत्ती, वेल्थ विदाउट वर्क आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं काम न करता, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कष्ट न करता, त्या ठिकाणी मिळवलेला जो काही पैसा आहे, हा पैसा सुद्धा जर बघितला गेला तर अत्यंत घातक आहे. कामाशिवाय मिळालेली संपत्ती ही अतिरिक्त संपत्ती, ब्लॅक मनी आहे. तो जर बघितला गेला तर वैयक्तिक स्तरापासून तर संस्थात्मक स्तरापर्यंत जातोय. तर अशा स्थितीमध्ये तो जो समाज आहे तो आतून पूर्णपणे पोखरला जातोय आणि कालांतराने तो संपुष्टात येतोय, वितंडवादाकडे जाताना दिसतोय. तर हेही महत्वपूर्ण माप जे ते आपल्याला त्या ठिकाणी जर पाहिलं तर महात्मा गांधीजींच्या दिशानिर्देशनाच्या अन्वये इथे लक्षात घेता येऊ शकत असतं. तिसरं मापन जर पाहिलं आपण, नैतिकतेशिवाय वाणिज्य, कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी, म्हणजे व्यापार आहे. नैतिकतेशिवाय व्यापार हा सुद्धा घातक आहे. आजची आपली अर्थव्यवस्था किंवा आर्थिक गणित जर आपण पाहिले तर ही दुसऱ्याची अडचण आपला फायदा या पद्धतीची बनली. म्हणजे दुसरा व्यक्ती किती अडचणीत आहे त्यावरती समोरचा व्यक्तीला किती फायदा घ्यायचा हे तो डिसाइड करत असतो. म्हणूया आपण एखाद्या ठिकाणावरनं ट्रॅव्हल करतोय, पण पुढे जर पाहिलं तर एक 10-5 किलोमीटरचा प्रचंड विस्तृत घनदाट जंगल लागणार आहे. आणि अशा जंगलातून आता तुम्हाला एकटं जाणं शक्य नाही. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही काय करतात, कुणाला तरी मदतीला घेतात. मदतीला घेत असताना तो मला काय फायदा होईल तुझ्या सोबत येऊन, त्याचा जास्तीत जास्त विचार करताना दिसतो. किंवा तुम्ही रात्री अपरात्री समजा एखाद्या गावावरनं आलात आणि आता तुम्हाला बस स्टॉपवरती उतरल्यानंतर तिथून पुढे 1-2 चा सुमारे रात्रीचा आणि जायचंय आपल्या घरी. एक 3-4 किलोमीटर आपलं घर आहे. शहरातून आपल्याला जायचंय, पण त्या ठिकाणी सुनसान रस्ता आहे, पूर्णपणे अंधार, गर्द स्वरूपाचा आहे. गाड्या ज्या आहेत त्या नाईटच्या स्थितीमध्ये 1-2 रिक्षावाले आहेत ते आहेत. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की 3 किलोमीटर जायचं. तर तो व्यक्ती सांगतो ₹200 किंवा ₹500. का? कारण त्याला माहिती आहे की एवढ्या गर्द अंधारात हा एकटा जाणं शक्य नाही. तुम्ही अरे 3 किलोमीटरचे फार तर फार ₹20. ठीक आहे, रात्री म्हणून ₹100 किंवा ₹50. ₹200-300 नाही. दुसऱ्याची अडचण, तुमची अडचण किती आहे, तुम्ही किती घाबरला त्यावरती त्या ठिकाणी आपला फायदा जो आहे तो सुनिश्चित होतो. तर गांधीजी म्हणतात की नाही नाही नाही. नैतिकतेशिवाय वाणिज्य जे हे जर बघितलं गेलं तर समाजाला आतून पोखरण्याचं काम करतं, धोकादायक स्वरूपाचं आहे. चारित्र्याशिवाय ज्ञान आहे हे जर बघितलं गेलं तर काही उपयोगाचं नाही. म्हणजे आजच्या मितीला आपण जर पाहिलं तर बोलणारे पोपट प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे अगदी जर पाहिलं तर तत्वज्ञानाचं इतकं गूढ ज्ञान देत असतात. पण मात्र प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर त्यांच्या कृतीत ते काहीच दिसत नाही. तर अशा स्थितीमध्ये चारित्र्यच नाहीये. तर अशा पद्धतीचं किती ज्ञान असलं तरी ते शून्यवत आहे. झिरो पोझिशन मध्ये आहे. हे महात्मा गांधी म्हणताना दिसतं. पुढे विवेकाशिवाय आनंद आहे. विवेक म्हणजे काय? तर आंतरिक सुख आहे. सतसत विवेक बुद्धीला, सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय? तर व्यक्तीचा आंतरिक जे काही मन आहे, त्या मनामध्ये केलेल्या चांगल्या कृती, त्या कृतींप्रती असलेला भाव, त्याला विवेक म्हटलं जातं. सतसत विवेक आहे. असा पद्धतीचा विवेक तर विवेकाशिवाय आनंद जो आहे तो काहीच नाही. म्हणजे उदाहरण स्वरूपामध्ये रस्त्याने एखादा दिव्यांग व्यक्ती चाललाय, त्याला रस्ता क्रॉस करणं अत्यंत कठीण आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही थोडं पुढे सरसावतात, त्याचा हात पकडतात आणि त्यांना रस्ता करून देतात. तर रस्ता केल्यानंतर दोघांचं एक थोडंसं एक कम्युनिकेशन होतं, थँक्स वगैरे व्हॉटएव्हर, आणि तुम्ही तिथून चालला जातात. तर ही जी काही कृती आहे, ही कृती तुम्हाला दिवसभर आनंद देण्याचं काम करते. नव्हे नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये ती मेमराईज केली, की तुमच्यासाठी तो एक आनंदाचा क्षण असतो. त्याला विवेक म्हणतात. सतसत विवेक, आंतरिक स्वरूपाचा आनंद आहे. पण एखादा व्यक्ती जो आहे, तो दिव्यांग आहे, तो रस्ता क्रॉस करतोय आणि तर तुम्ही बाईकवरनं जाणून बुजून त्याला कट मारून त्याला हबकवलंय किंवा त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. तर तेवढा कालावधीत तो तुम्हाला आनंद देईल. पण असा आनंद जो आहे, तो तुमचा पुढचा येणाऱ्या कालखंडाचा सर्वात मोठा दुःखाचं कारण बनत असतं. मग विवेकाशिवायचा असलेला हा आनंद काय कामाचा? पुढे मानवतेशिवाय विज्ञान आहे. मानवी जीवनाला जर समजा संबंधित विज्ञानाचा कोणत्या प्रकारचा उपयोग होणार नसेल, त्याच्या विकासासाठी उपयोग होणार नसेल, तर अशा स्थितीत अशा प्रकारच्या विज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही. हे महात्मा गांधी म्हणतात ते. आणि अंतिमतः यज्ञाशिवाय किंवा त्यागाशिवाय उपासना. त्याग कुठल्या गोष्टीचा केला पाहिजे?
ज्या गोष्टीवरती आपण आत्यंतिक प्रेम करतोय त्या गोष्टींचा त्याग आहे. पण तो त्याग न करता तिलाही सोबत ठेवतोय आणि आपले जीवनही पुढे जगण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा स्थितीमध्ये त्यागाशिवाय आनंद जो असा आनंद आपल्या काही उपयोगाचा असणार नाही. तर या पद्धतीने जर पाहिलं तर महात्मा गांधीजींची आपल्याला ही 7 मापांची संकल्पना जी ही संकल्पना इथे प्रस्तुत करता येताना दिसते. ठीक. आता आपण अंतिम प्रश्नाकडे जातोय. तो प्रश्न आहे, लोकसेवकाने कर्तव्य न बजावणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. तुम्ही या मताशी सहमत आहात का? आणि असेल तर आपल्या उत्तराचं समर्थन करा. प्रश्न समजतोय? की लोकसेवकाने कर्तव्य न बजावणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. त्याला जे दिलेले काम आहेत प्रशासकाला, त्याने ते काम न करता काम न करणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. फक्त जायचंय, जे काही आपला फायदा असेल तेवढा करायचा आणि निघायला जायचं. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. जर असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या उत्तराचं समर्थन करा. ओके. तर हा प्रश्न आहे, आपण उत्तर कसं लिहायला पाहिजे? अर्थातच इथे संपूर्णपणे आता तुमचं मत व्यक्त करायचं. त्यामुळे साहजिकच आहे, तुम्ही तिथे ती मांडणी करू शकतात, की होय, लोकसेवकाने किंवा प्रशासकाने कर्तव्य न बजावणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. या मताशी मी सहमत आहे. सहमत असेल तर तो सहमत कसा आहे हे मुद्दे आपल्याला तिथे मांडणं अपेक्षित असतं. मग होय, मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे, की लोकसेवकाने कर्तव्य न बजावणे हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय? तर केवळ पैशाची लाच घेणं नव्हे, तर आपल्या पदाचा गैरवापर करून जबाबदारी टाळणं आणि सार्वजनिक हिताचं नुकसान करणं म्हणजे भ्रष्टाचार. तर अशा परिस्थितीमध्ये मतांचा सतत काय काय मुद्दे घेऊ शकतो. जसं नंबर एक आहे, जनतेच्या विश्वासाचा भंग करेल. लोकसेवक जो असतो तो जनतेच्या कल्याणासाठी त्या पदावरती नेमला जात असतो. कर्तव्य टाळणं हा सार्वजनिक विकासाचा एक प्रकारचा भंग आहे. काम न करणं किंवा जाणून बुजूनच आपलं काम जे आहे ते झटकणं, कर्तव्य झटकून जाणं, ते दुसऱ्यावरती थोपवणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, तो मानला जाईल. दुसरा मुद्दा अप्रत्यक्ष भ्रष्टाचार आहे. म्हणजे जेव्हा एखादा अधिकारी जाणून बुजूनच निर्धारित वेळेमध्ये फाईल पुढे सरकवत नाही किंवा त्याबाबतची असणारी सेवाच देत नाहीये, तेव्हा नागरिक हताश होऊन लाच देण्यासाठी प्रवृत्त होत असतो. ही निष्क्रियता भ्रष्टाचाराला एक प्रकारे काय झालं तर खतपाणी घालताना दिसते. निर्धारित वेळेमध्ये ती संपूर्ण प्रक्रिया होणं अपेक्षित आहे, पण जाणून बुजूनच ते अडकून ठेवणं आणि अडकून वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेरीज काढणं आणि त्या क्वेरीजच्या माध्यमातून संबंधित असणाऱ्या व्यक्तीला प्रचंड प्रकारे मनस्ताप देणं आणि फायनली मग त्याच्याकडनं लाच घेण्याची अपेक्षा करणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार तो इथे आपल्याला येतो. याचा परिणाम काय होतो? संसाधन जे असतात ते वेगवेगळे रिसोर्सेस आहेत त्याची नासाडी होते, ते नष्ट होतात, ते संपुष्टात येतात, त्याचं युटिलायझेशन होत नाहीये. उदाहरणार्थ कर्तव्य न बजावल्यामुळे सरकारी प्रकल्प जे ते पेंडिंग राहतात आहे. ज्यामुळे वेळेचंही नुकसान होतं, सार्वजनिक निधीचंही नुकसान होत असतं आणि सार्वजनिक विकासासाठी किंवा जनतेसाठी आवश्यक असणारे संसाधने वेळेत न आल्यामुळे जनतेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतं. उदाहरण स्वरूपामध्ये रस्ते असेल, पूल असेल, ही अपूर्ण राहतात आहे. तर सार्वजनिक पैशाचाही त्या ठिकाणी जर बघितला गेला तर नाश होतोय. दुसरी गोष्ट, जनतेला पण ती सेवा मिळत नाही आणि जनतेचाच पैसा जो आहे तो संपुष्टात जाऊन वेळ पण वाया जात असते. पुढे मूलभूत हक्कांवरती गदा. पोलीस, डॉक्टर किंवा प्रशासक या अधिकाऱ्यांनी काम न केल्याने नागरिकांचे आरोग्य, शिक्षण आणि जगण्याचे अधिकार आहेत, हे संपूर्णपणे येथे धोक्यात येत असतात हे. का? तर मूलभूत हक्कांवरती एक प्रकारचे, कारण हे संपूर्णपणे व्यक्तीचे फंडामेंटल राईट्स आहेत आणि ते त्याला मिळतच नसेल. तर अशा स्थितीत त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय. कायदेशीर पैलूचा जर विचार आपण केला तर भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत सार्वजनिक कर्तव्य न बजावणे हा देखील एक प्रकारचा गुन्हा मानला जात असतो. याच आधारावरती आपण अंतिमतः निष्कर्ष जाऊ शकतो, तो म्हणजे काय? लोकसेवकाची निष्क्रियता ही थेट आर्थिक लाभाची नसली तरी नैतिक आणि प्रशासकीय दृष्ट्या भ्रष्टाचाराच्या कक्षेमध्ये येत असते. एक कार्यक्षम प्रशासन आणि पारदर्शकतेसाठी कर्तव्य बजावणं अनिवार्यच आहे, हे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून समर्पकपणे आपली असणारी बाजू इथे मांडता येत असते. मित्रांनो, आपण सेक्शन ए च इथे जर बघितलं गेलं तर प्रश्न उत्तराचं अनालिसिस केलं. अगदी याच पद्धतीने प्रश्नांचं उत्तर मांडणं अपेक्षित आहेत का? तर मी म्हणेल नाही. आपल्याला आपलं मत आपल्या पद्धतीने त्या विषयाच्या बाबत व्यक्त करणं अपेक्षित असतं.
प्रश्नांची असणारी ही उत्तरांचा हा जो फ्रेम आहे, ही फ्रेम तुम्हाला एक प्रकारे दिशा दर्शवण्याचं काम करणार आहे, की उत्तरांच्या कक्षा जी ती कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची मांडणी कुठली असली पाहिजे, मुद्दे नेमके कोणकोणते आले पाहिजे. याचा एक प्रकारचा गोषवारा जो आहे, तो आपण या सेक्शनच्या माध्यमातून इथे समजून घेतलेला आहे. सेक्शन बी जे आहे ते आपण पुढच्या सेशनमध्ये समजून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडीज आहेत. तर या पद्धतीने आपण पूर्ण सेक्शन ए आणि बी जो UPSCच्या लेव्हलवरती क्वेश्चन पेपर जर तयार झाला, त्याच पुढे आपल्याला राज्यसेवा 2025च्या असणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी असणार आहे. त्याच आधारावरती 250 गुण त्यावरती विचारले जाणार आहेत. त्यानुसार साधारणपणे प्रश्नाची जी लेंथ असेल ती सेक्शन ए मध्ये 7 ते 8 क्वेश्चन असतील किंवा सेक्शन बी मध्ये 5 ते 7 क्वेश्चन असतील. तर या पद्धतीने लेंथ कमी अधिक आहे, पण साधारणपणे एक 10 ते 15 प्रश्नांची उत्तर आपल्याला पूर्णपणे त्या 3 तासामध्ये सॉर्ट आउट करावं लागणार. मित्रांनो, आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की एथिक्स आणि इंटिग्रिटी मध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नंबर घेता यावे. त्या दिशेने आपल्या अभ्यासाची असणारी दिशा, त्यानंतर त्याचे असणारे एक प्रकारचे परिणाम हे कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करता येईल, याचा एक प्रकारचा भाग जो आहे, तो लक्ष्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचं काम केलं जाणार आहे. येत्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सिरीज ज्या आहेत, त्या एथिक्स आणि इंटिग्रिटीच्या बाबत आपण घेणार आहोत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल आणि सोबतच जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील याचा एक फ्रेम जो आहे तो एथिक्स आणि इंटिग्रिटीच्या अन्वये आपण इथे प्रेझेंट करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.